मित्रांनो, तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप असेल, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती एक निळ्या गुलाबी रंगाचं छोटं वर्तुळ बघितलंय? नक्की बघितलं असेल. पण प्रामाणिकपणे सांगा की आपल्यापैकी किती जणांनी त्यावरती क्लिक केलेलं आहे? खूप कमी, बरोबर? कारण आपल्याला असं वाटतं की काहीतरी नवीन अपडेट आलेलं असेल, कशाला उगाच डोकं लावायचं. पण मित्रांनो, तुम्ही एका अफाट शक्तीला इग्नोर करताय. निळ्या वर्तुळाचं नाव आहे मेटा AI. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे मेटा AI नक्की काय आहे किंवा ते काम कसं करतं, ते वापरायचं कसं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी याचा फायदा कसा करून घ्यायचा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 मराठीच्या टेकचेक AI सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर हा या सिरीजचा 6वा पार्ट आहे. यापूर्वीचे जर तुम्ही पार्ट बघितले नसतील तर ते नक्की बघा, कारण AI सोप्या पद्धतीने कसं वापरायचं हे आपण सांगितलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं ना तर मेटा AI हा फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या मालकीचा मेटा कंपनीचा एक AI चॅटबॉट आहे. जसा तुमचा एखादा हुशार मित्र असतो ज्याला तुम्ही काहीही विचारलं की तो लगेच उत्तर देतो, अगदी तसंच मेटा AI आहे. गुगल सर्चसारखं फक्त हे लिंक्स देत नाही, तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची अगदी माणसाने टाईप करून उत्तर पाठवावं तसं ते उत्तर पाठवतं. किंवा तुम्हाला यासाठी कोणतंही वेगळं ॲप डाउनलोड करायची सुद्धा गरज नाही आहे. म्हणजे व्हॉट्सॲपवरती तुम्ही तुमच्या चॅटलिस्टमध्ये वरती किंवा उजव्या बाजूला खाली एक गोल आयकॉन तुम्हाला दिसेल, त्यावरती जस्ट तुम्ही क्लिक करायचं आहे. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यावरती सर्च बारमध्ये किंवा मेसेंजरमध्ये जा, तिकडे तुम्हाला मेटा AI दिसेल. कोणी वापरावत आहे आपण बघूया. अगदी प्रत्येकाने. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करणारे असाल, गृहिणी असाल किंवा अगदी छोटासा व्यवसाय चालवणारे कोणी असाल, सगळ्यांसाठी हे कामाचं आहे. विशेष म्हणजे तुम्ही त्याच्याशी मराठीत सुद्धा बोलू शकता. आता यूज केसेस काय आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊ किंवा फायदा काय आपण बघूया. आपण काही उदाहरणं सुद्धा यासाठी बघूया. समजा तुम्हाला पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी हवी आहे, किंवा तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास अगदी थोडक्यात समजून घ्यायचा आहे. फक्त विचारा, हे तुम्हाला लगेच उत्तर देईल. तुम्हाला तुमच्या बॉसला समजा सुट्टीसाठी ईमेल लिहायचा असेल किंवा तुमच्या व्यवसायासाठी एखादी जाहिरात लिहायची आहे, याला अगदी सोप्या भाषेत सांगा, राईट अ प्रोफेशनल लीव ईमेल, काम फते. विद्यार्थ्यांसाठी समजा अवघड गणित सोडवायचं असेल किंवा अगदी विज्ञानाचा एखादा प्रयोग समजून घ्यायचा असेल, हे उत्तम काम करतं. फोटो तयार करण्यासाठी हे सगळ्यात भारी फीचर आहे. तुम्हाला हवी असेल ती कल्पना तुम्ही याला सांगा, ते तुम्हाला जसा हवाय तसा फोटो तयार करून देईल. समजा तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये लोणावळ्याला जायचं आहे, 3 दिवसाचा प्लॅन बनवून दे, हे तुम्हाला अगदी पूर्ण आयटिनरी तुम्हाला बनवून देईल. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे आपल्या डोळ्यासमोर असून सुद्धा लोक का वापरत नाही आहेत? पहिलं कारण आहे भीती किंवा अनोळखीपणा. लोकांना वाटतं की हे काहीतरी अवघड आहे किंवा हे माझ्यासाठी नाही आहे. दुसरं कारण आहे प्रायव्हसीची काळजी. पण लक्षात घ्या, हे तुमच्या वैयक्तिक चॅट्स अजिबात वाचत नाही. तिसरं कारण असं आहे की सवय. आपल्याला गुगल वापरायची सवय लागली आहे. खरं सांगू का, हे अतिशय अंडररेटेड ॲप आहे मेटा AI. एकदा तुम्ही वापरायला लागलात ना की तुम्हाला गुगलवरती जाऊन 10 वेबसाईट शोधायचा कंटाळा येऊन जाईल. हे तुमची तासनतासाची जी कामं आहेत अगदी एका सेकंदात करेल. तर मित्रांनो, मेटा AI हे फक्त शोभेचं बटन नाही आहे, तर ते तुमच्या खिशात असलेला एक पर्सनल असिस्टंट आहे. आजच व्हॉट्सॲप उघडा आणि त्याला विचारा, तू माझी काय मदत करू शकतोस, आणि मग जादू बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या त्या मित्राला शेअर करा जो अजूनसुद्धा गुगलवरती जुन्या पद्धतीने माहिती शोधतोय. टेकचेक AI सिरीजमध्ये आज आपण इकडेच थांबतोय. मात्र अशाच टेक माहितीसाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शिकत राहा आणि स्मार्ट बना.